27 जुलै रोजी खराडीतील एका फ्लॅटवर पोलिसांची रेड पडते आणि या रेडमध्ये पोलिसांना एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे सापडतात। यावेळी प्रांजल खेवलकर यांच्यासोबत असलेल्या काही लोकांकडून पोलिसांना ड्रग्ज आणि गांजा सापडतो आणि तिथूनच या स्टोरीला सुरुवात होते। त्यानंतर मुद्दे उपस्थित होतात की प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्जचं सेवन केलं होतं। प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्जचं सेवन केलं होतं का हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर त्यांना पोलीस अटक करते आणि आता काही दिवसांपूर्वीच त्यांचा जामीन झालाय। परंतु प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक अहवाल जो रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी यांनी तपासलेला आहे तो आता समोर आला आहे आणि त्याचे नेमकं रिपोर्ट मध्ये काय आहे तसेच हे आपण जाणून घेणार आहोत। तसेच जर प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्जचं सेवन केलं असेल तर त्यांच्यावर NDPS ऍक्ट अंतर्गत कारवाई होऊ शकते का, प्रांजल खेवलकर यांनी किती ड्रग्जचं सेवन केलं होतं हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा म्हणजे प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं। एकूण 1.5 तास पुणे पोलिसांनी त्यांची चौकशी केली होती। त्यांच्या चौकशीत पोलिसांना काय आढळलं तसेच पोलिसांनी त्यांची का चौकशी केली हा दुसरा मुद्दा। आणि तिसरा मुद्दा म्हणजे पोलिसांना जर प्रांजल खेवलकर यांच्या सोबत जे साथीदार होते त्यांच्याकडून ड्रग्ज सापडले आहेत तर ते ड्रग्ज त्यांनी कुठून आणले याचा तपास अजूनही पोलीस करू शकले नाही। नेमकं सध्या या प्रकरणात काय घडते हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। तर खरं तर या स्टोरीला सुरुवात होते की प्रांजल खेवलकर यांना 27 जुलै रोजी पहाटे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात येते। यावेळी प्रांजल खेवलकर यांच्यासोबत पोलिसांना 7 जण आढळून येतात, त्यात 2 महिला असतात। मग काय होतं की एका महिलेच्या पाकिटातून पोलिसांना काही ड्रग्ज आणि गांजा आढळून येतो। यानंतर पोलीस प्रांजल खेवलकर यांच्यासोबत जे 7 व्यक्ती होते त्यांना अटक करते। अटक केल्यानंतर त्यांचा जो ब्लड आणि युरिनची टेस्ट आहे ते पोलीस करतात आणि त्याचा अहवाल सध्या माझ्या हाती आहे। त्या अहवालात नेमकं काय म्हणते ते आपण जाणून घेणार आहोत। तर रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी स्टेट ऑफ महाराष्ट्र यांचा हा अहवाल आहे आणि त्यात प्रांजल खेवलकर आणि त्यांच्यासोबत ज्या 7 व्यक्ती होते त्यांचे सुद्धा हा अहवाल आहे। जो प्रांजल खेवलकर यांचा अहवाल आहे त्यात असं सांगितलंय की टेस्ट फॉर डिटेक्शन ऑफ कॉमनली अब्युज्ड नार्कोटिक ड्रग्ज लाईक कॅनॅबिस, हिरोईन, कोकेन, मेफेड्रॉन आणि बाकीचे जे ड्रग्जचे प्रकार आहेत ते कुठल्याही अंशी प्रांजल खेवलकर यांच्या रक्तातून किंवा युरिनमधून म्हणजे प्रांजल खेवलकर यांनी त्याचं सेवन केलं नाही असं आढळून आलंय। तसेच जो निखिल पोपटाने प्रांजल खेवलकर यांचा मित्र म्हणून सांगितला जातो त्याच्याही शरीरात कुठलेही ड्रग्ज किंवा गांजा आढळून आला नाही। तसेच समीर सय्यद याच्या सुद्धा शरीरात गांजा किंवा ड्रग्ज आढळून आला नाही। सचिन बोंबे आणि श्रीपाद यादव या दोघांच्या सुद्धा शरीरात गांजा किंवा ड्रग्ज पोलिसांना आढळून आला नाही। तसेच ईशा सिंग आणि प्राची शर्मा या ज्या 2 मुली होत्या त्यांच्याही शरीरात कुठलेही ड्रग्ज किंवा गांजा
पोलिसांना या फॉरेन्सिक वाल्यांना आढळून आलं नाही असं रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. मग प्रश्न हा उपस्थित होतो की प्रांजल खेवलकर यांच्यावर NDPS अर्थात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायट्रोलॉजिक सबस्टेन्स ऍक्ट अंतर्गत कारवाई होऊ शकते का? तर त्यात दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे जर प्रांजल खेवलकर यांच्यासोबत जी प्राची शर्मा नावाची जी मुलगी आहे तिच्या ड्रग्ज म्हणून पोलिसांना ते कोकेन आणि ड्रग्ज आढळून आलं होतं. तर खरं तर आढळून आलं होतं, पण याचं कुणीही सेवन केल्याचं ज्या रिपोर्ट आहे त्यात आढळून आलं नाही. परंतु प्रश्न असा उपस्थित होतो की त्यांच्यावर NDPS ऍक्ट अंतर्गत कारवाई होऊ शकते का? तर त्यात दोन मुद्दे आहेत. ते म्हणजे जर तुम्हाला माहित आहे तुमच्यासोबत जे साथीदार आहेत त्यांच्याकडे ड्रग्ज आहे आणि त्याची तुम्हाला माहिती आहे, तर तुमच्यावर नक्कीच NDPS ऍक्ट अंतर्गत कारवाई होऊ शकते. आणि त्यातला दुसरा मुद्दा आहे की जर तुम्हाला तुमचा जो साथीदार आहे आणि त्याच्याकडे कुठलेही ड्रग्ज आहे असं तुम्हाला माहित नाही आणि ते तुम्हाला माहित नाही, तर तुमच्यावर NDPS ऍक्ट अंतर्गत कारवाई होऊ शकत नाही. आता हेच प्रांजल खेवलकर यांचं सुद्धा मत आहे की मला प्राची शर्मा जी नावाची जी मुलगी आहे तिच्या पर्समध्ये कुठलंही ड्रग्ज होते हे मला माहित नव्हतं आणि ते त्यांनी कोर्टात सुद्धा सांगितलं आहे. तसेच ते त्यांनी कोर्टात सुद्धा सांगितले. त्यामुळे मी निर्दोष आहे असं प्रांजल खेवलकर यांचं मत आहे. दुसरं म्हणजे त्यांनी अल्कोहोलचं सेवन केलं होतं का? तर त्यातील जे 7 व्यक्ती आहेत प्रांजल खेवलकर यांच्या सोबतच्या, तर त्यांनी थोड्या प्रमाणात अल्कोहोलचं सेवन केलं होतं असं एका अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दुसरं म्हणजे ज्या रोहिणी खडसे यांना पोलिसांनी चौकशीला कशासाठी बोलवलं होतं हा एक मुद्दा उपस्थित होत आहे. तर 23 सप्टेंबरला पुणे पोलिसांनी रोहिणी खडसे यांना एक नोटीस बजावली होती आणि त्या अंतर्गत 6 ऑक्टोबरला पुणे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. तर हे प्रकरण असं आहे की जेव्हा प्रांजल खेवलकरांना अटक झाली होती तर त्यांच्यापासून 2 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले, पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जेव्हा पोलीस ज्या 2 मोबाईल मधील डेटा रिकव्हर करत होते तर त्यातील एका मोबाईलचा डेटा हा आपोआप डिलीट झाला होता, जो व्हॉट्सअपचा डेटा आहे. आणि जेव्हा पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली तेव्हा हे प्रकरण गेलं जळगावात एक सोनार नावाचा व्यक्ती आहे आणि त्या सोनार नावाचा व्यक्ती आहे, त्याच्याच नावावर जे सिम कार्ड होतं तेच प्रांजल खेवलकर 12 वर्षापासून वापरत होते. सोनार नावाचा जो व्यक्ती आहे तो एकनाथ खडसे यांचा जवळील असं मानलं जातं. त्याच जेव्हा प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली तेव्हा या सोनार नावाच्या व्यक्तीने काय केलं की त्याच्या नावावर सिम होतं, तर त्यानं जे आपलं केर असतं तिथे गेला आणि माझं सिम कार्ड हरवलंय असं सांगितलं आणि माझ्या आईचं सिम कार्ड हरवलंय असं सांगितलं आणि मला ते पुन्हा हवंय असं सांगून त्यानं ते सिम घेतलं आणि त्यानं व्हॉट्सअपचा डाटा रिकव्हर करून पूर्णपणे डिलीट मारला. आता असं सांगितलं जातं जेव्हा त्या सोनार नावाच्या व्यक्तीला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानं पोलिसांना असं सांगितलं की रोहिणी खडसे यांनी मला हा डाटा डिलीट करण्यास सांगितलं आहे.
आणि याच प्रकरणात पोलिसांनी रोहिणी खडसे यांना 23 सप्टेंबरला एक नोटीस बजावली होती. त्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांना पोलिसांनी तपासाला बोलवलं होतं. एकूण 1.5 तास हा तपास चालला आणि त्या तपासात काय झालं हे अजूनही कळू शकलं नाही. परंतु जर रोहिणी खडसे यांनी पुराव्यांमध्ये कुठलीही छेडछाड केली आहे असं पोलिसांना वाटतंय, तर पोलिसांनी अजूनही रोहिणी खडसे यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही. आणि त्यातला आता तिसरा जो मुद्दा आहे त्याकडे आपण वळूया. तर पुणे पोलिसांना जे प्राची शर्मा हिच्या पर्समध्ये जे ड्रग्ज आढळून आलं होतं, ते ड्रग्ज नेमकं कुठून आलं, ते ड्रग्ज नेमकं कुठल्या पेडलरने त्यांना दिलं, आणि तसंच ते ड्रग्ज विकत घेण्यासाठी नेमकं पैसे कुणी दिले होते हे पुणे पोलिसांनी अजूनही शोधून काढले नाही. त्यामुळे पुणे पोलिसांच्या एकूणच तपासावर संशय व्यक्त होत आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा.